या एकात्मिक दुमजली उड्डाण पुलाचं लोकार्पण लवकरच आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या हस्ते होणार आहे। याला उपस्थित आपल्या उपमुख्यमंत्री तथा आपल्या पालकमंत्री सुनेत्रताई पवार, आपले केंद्रीय मंत्री मुरलीधरजी मोहोळ, त्याचप्रमाणे महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुरामजी वाडेकर, आमदार सिद्धार्थजी शिरोळे, निलेश निकम, श्रीनाथजी भीमाले, स्टँडिंग चेअरमन, आमचे सर्व अधिकारी वर्ग, समोर उपस्थित सगळ्या नगरसेविका नगरसेवक, आमचे कार्यकर्ते, नागरिक बंधू भगिनी, मुळामध्ये हा जो आत्ता मसेंनी सांगितलं की हा जो उड्डाण पूल होतोय हा इथून आता ई स्क्वेअरपर्यंत होतोय, त्याच्यावर मेट्रो होणार आहे। एक गोष्ट मला ह्या निमित्तानं, ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला मी सांगू इच्छिते की आत्ताच आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा बजेट मांडलं तेव्हा बजेट मांडताना तुम्ही जर बघितलं असेल तर पूर्ण बजेटमध्ये त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरवर खूप जोर दिला। कुठल्या पण बजेटमध्ये कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जिथे जास्त असते ते राज्य हे प्रगतीच्या दृष्टीने घोडदौड करतं। पुण्याचं जर तुम्ही बघितलं असेल तर माननीय मुख्यमंत्री असतील, अजितदादा असतील, उपमुख्यमंत्री त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब असतील, आणि ह्यांनी ठरवलं आणि पुण्याला जसं MMR ग्रोथअप झालं, कामं सुरू झाली। आज आम्ही लाखो कोटी कामं नगरविकासतर्फे MMRमध्ये करतोय, नीती आयोगतर्फे करतोय, आणि ती जी जेव्हा कामं सुरू झाली त्यावेळेस ह्यांनी निर्णय घेतला की पुणे शहर हे ग्रोथअपमध्ये आपण आणायचं। ग्रोथअपमध्ये आणायचं म्हणजे काय करायचं तर पुणे शहर, PCMC, PMRDA हा सगळा जो परिसर आहे त्याचा एकात्मिक विकास आराखडा तयार करायचा, आणि आपल्याला त्याच्यामध्ये केंद्राने नीती आयोगातर्फे 80,000 कोटी पुणे शहरासाठी दिले। हा इन्फ्रास्ट्रक्चरची जी कामं आपल्याला भावी काळामध्ये होतील त्याच्यासाठी पैशाची कुठलीही पण अडचण आपल्याला पुणे शहराला येणार नाही। तो आराखडा तयार होतोय, कार्यकारिणीची समिती झालेली आहे, मसे साहेबांना माहिती आहे, आणि जी नियोजन समिती आहे त्याच्या अध्यक्ष आपल्या पालकमंत्रीच आहेत। मी खरंच आज महिला दिनानिमित्त मी खरंच कौतुक करेल सुनेत्रा वहिनीचं की त्यांनी कुठली पण गॅप पडून न देता आज समर्थपणे अजितदादांचा वारसा हातामध्ये घेतला आणि त्या अतिशय समर्थपणे तो चालवत आहेत। त्यामुळे आज खरं तर महिला दिनाला आपल्याला सगळ्यांना त्यांच्याकडनं स्फूर्ती घेतली पाहिजे मला असं वाटतं, आणि त्या पालकमंत्री म्हणून ह्या नियोजन समितीच्या अध्यक्ष आहेत, शिखर समितीचे अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, आणि पुणे शहराला 80,000 कोटीची कामं इन्फ्राची, जसं आज आपण बघितलं की बजेटमध्ये खडकवासला ते खराडी, खराडी टू सासवड, पुणे शिरूर, शिरूर चाकण, हे सगळे उन्नत मार्ग आज आपल्याला सँक्शन करून मिळाले। माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, दोन्ही यांचं पुणे शहराकडे खूप लक्ष आहे, कारण पुणे शहर हे पूर्ण GDP जो महाराष्ट्राचा जो $1 ट्रिलियन आपण म्हणतो त्याच्यात पुणे शहराचा वाटा हा सर्वाधिक असणार आहे, हे मी तुम्हाला आज अतिशय आत्मविश्वासाने सांगते। आणि येणाऱ्या भावी काळामध्ये आपल्याला नियोजनबद्ध आराखडा करून पुण्याचा विकास आपण होणारा बघतोय, आणि असाच जसं हे पुलाचं काम हे त्यातलं एक छोटंसं काम आहे, आणि मला असं वाटतं की आपले केंद्रीय मंत्री ज्यांच्याकडे ॲव्हिएशन आहे त्यामुळे जर एअरपोर्ट आणि ह्या सगळ्या बाबतीमध्ये त्यांच्याकडे बँका आहेत त्यामुळे पैशाची आपल्याला कुठेही अडचण येणार नाही। आपल्या पालकमंत्री सक्षम आहेत, आपले महापौर, आपले जी नवीन सगळी टीम जी आलेली आहे हे सगळे ह्या गोष्टीमध्ये पुणे शहर पुढे नेण्यासाठी सहकार्य करतील हा विश्वास मला वाटतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ज्यांच्या महापौर पदाच्या काळात अजित